नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आज MST CET 2024चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। तर त्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत। तर हा रिझल्ट आज 6 वाजता डिक्लेअर झालेला आहे आणि तुम्हाला तो रिझल्ट या दोन वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे, ठीक आहे। परंतु 6 वाजल्यापासून साईट डाऊन असल्या कारणाने अजूनही रिझल्ट काही ठिकाणी दिसत नाही आहे। तर हा रिझल्ट कसा पाहायचा, तर या वेबसाईटवरती गेल्यानंतर ही खालची जी सेकंड वेबसाईट आहे पोर्टल महाराष्ट्र CET.org या वेबसाईटवरती तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार आहे। त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आता सध्याला वेबसाईट काही ठिकाणी थोड्या प्रमाणात चालत आहे, नंतर परत डाऊन होत आहे। तर त्या पद्धतीने आता आपण या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीन जी आहे ती ही स्क्रीन तुमच्यासमोर येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर्ड ईमेल ID टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। जोही तुम्ही रजिस्टर करताना पासवर्ड वापरलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि तोच ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी काही ठिकाणी आता साईट क्रॅश होत आहे, परत लॉग इन केल्यानंतर समथिंग वेंट रॉंग म्हणून येत आहे। तर कधी कधी साईट ओपनसुद्धा होत आहे, ठीक आहे। आणि नंतर फक्त काही वेळानंतर तुम्हाला या साईटवरती व्यवस्थितपणे रिझल्ट पाहता येईल। सध्याला साईट क्रॅक होत आहे, ठीक आहे। तर तुम्ही काही वेळानंतर हा रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता, ठीक आहे। तर जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स वेळेवर मिळत राहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून त्या समोरील बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नवीन अपडेट ही सर्वप्रथम आणि वेळेवरती मिळत राहील, ठीक आहे। तर चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद।